टीम इंडियाच्या शानदार विजय संदर्भात आपण बोलूया. क्रिकेटपटू अमोल मुजुमदार आपल्याशी फोनद्वारे जोडले गेलेले आहेत. अमोलजी, फायनलमध्ये अत्यंत दिमागदार असा विजय आपण मिळवलेला आहे. या विजयाचं वर्णन तुम्ही कसं कराल? तुम्हाला देखील धाकधूक होती का? नाही, धाकधूक नव्हती, थोडंसं शुअरिटी होती की भारत ही चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकेल. ज्या पद्धतीने सगळे बॅटिंग करत होते, खास करून रोहित, विराट, आणखीन इतर जण जसे बॅटिंग करत होते, थोडीशी खात्री होती की भारतीय टीम या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये चांगलं करते. पण तरी पण वन डे आणि न्यूझीलंड होती, त्यामुळे थोडंसं मनामध्ये एक शंका होती की कदाचित हे केन विल्यमसनचं टुर्नामेंट होऊ शकते की काय. पण अमोल, तरी तुम्ही कोणाला जास्त मार्क द्याल? सॉरी, परत बोला. तुम्ही कोणाला जास्त मार्क द्याल? रोहित शर्मा. अमोलजी, सर्वोत्तम तो खेळला? त्याच्याबद्दल प्रश्नच नाही. मला असं वाटतं रोहित ज्या पद्धतीने हँडल केलंय, ऑस्ट्रेलियामध्ये थोडंसं डिबॅकल झालेलं भारतीय टीमचं, त्याच्यानंतर ज्या पद्धतीने त्यांनी हँडल केलंय भारतीय क्रिकेटला, हे दाद देण्यासारखं आहे आणि त्याला क्रेडिट देणं हे गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं रोहित आणि विराटची जोडी जी आहे ती एक जबरदस्त जोडी आहे. अगदी. अमोलजी, एक महत्वाचा प्रश्न आहे. मध्यंतरी रोहित रिटायरमेंट घेणार, त्याची बॅट आता तळपत नाही, अशा चर्चा होत्या. त्या पार्श्वभूमीवर हा विजय खूप महत्वाचा आहे त्यासाठी. हो, पण मला एक कळत नाही, भारतीय क्रिकेटमध्ये लोक का डिसाईड करतात की कोण कधी रिटायर झालं पाहिजे. त्या प्लेयरनी त्यांनी जीव तोडून मेहनत केली आहे, आयुष्यभर क्रिकेटसाठी त्यांनी तो झगडलाय, तर त्याला डिसाईड करून दे ना कधी रिटायर व्हायचंय त्याला. तर मला असं वाटतं की चर्चा होती, पण सगळ्यांना चूक करवलंय रोहितने आणि विराट. अमोलजी, तुम्ही सविस्तरपणे सामटीविषयी संवाद साधला, त्याबद्दल धन्यवाद. फायनल मॅचमध्ये न्यूझीलंडचा पराभव करत टीम इंडियानं शानदार विजय मिळवला आणि मुंबईसह संपूर्ण राज्यभरात एक जल्लोष क्रिकेटच्या हाताने केलेला आहे.